तुमचं बाळ रात्री शांत झोपत नाही आहे, तर आज मी तुम्हाला एक असा घरगुती पदार्थ सांगणार आहे, ज्यामुळे बाळाचं पोट भरलेलं राहील आणि बाळ अगदी शांत झोपेल. बाळ तुम्हाला सतत रात्रीचे त्रास देतोय, बाळ सतत दूध मागते, तर हा माझा पर्सनल अनुभव तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. अगदी याचे फायदे काय आहेत ते सगळं मी तुम्हाला सांगत असते. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा. चला आता आपण सुरुवात करूयात. तर बघा, इथे मी थोडे गहू घेतले होते आणि त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. आणि मी दलिया बनवणार आहे, घरीच बनवणार आहे. हे मी विकतचा दलिया वगैरे बाळासाठी वापरत नाही. त्याला आपण 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात. आणि गहू चांगल्या क्वालिटीचा आपल्या बाळासाठी घ्यायचा आहे. आणि याला आपल्याला आता छान असं चाळणीमध्ये किंवा कपड्यावर टाकून तुम्ही उन्हात छान असं कडक वाळवून घ्यायला. आता ऊन आहे त्यामुळे एक अर्धा तास 1 तासामध्ये ते सुकून जातात. आणि अजून आपल्याला एक मोठी प्रोसेस करायची आहे, ती म्हणजे आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे कढईमध्ये, जेणेकरून छान ते भाजले जातील आणि खमंग वास त्याला येईल. मी माझं बाळ असंच रात्रीचं त्रास द्यायचं, सतत दूध मागायचं रात्रीचं, म्हणून मी हा पदार्थ त्याला द्यायला सुरुवात केली. तेव्हापासून अगदी तो रात्री शांत झोपतो. माझे सगळे पर्सनल अनुभव मी इथे शेअर करत असते. रोज मी बेबीच्या फूड रेसिपीज मी इथे अपलोड करते. तुम्ही अजून सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा. आणि आता आलेला आपल्याला छान असं भाजून झाले ना, त्याला मिक्सरला काढून घ्यायचं आहे. छान असा एक वास येतो, त्यानंतर आपल्याला मिक्सरला काढून घेऊयात. आता गव्हामध्ये ना बाळाला खूप एनर्जी मिळते, बाळाचं वजन वाढायला मदत करतं आणि पोट भरपूर वेळ भरलेलं ठेवतं. पचनासाठी हलका आहे आणि सॉफ्ट असतो. आणि याला आता आपण मिक्सरला छान असं काढून घेऊयात. बाहेरचं दलिया पण देऊ शकता, पण मी माझ्या बाळाला अगोदरपासून घरीच बनवलेलं दलिया देत असते. आणि याचे खूप सारे प्रकार आहेत. हा एक प्रकार तुमच्यासोबत मी रेसिपीसोबत शेअर करणार आहे, तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि अशा पद्धतीने मी दळून घेतलेला आहे मिक्सरला. मिक्सर बंद चालू करत आपल्याला घ्यायचं आहे. थोडे मिक्सरमध्ये एवढं चांगलं नाही आहे, त्यामुळे जरा हे झालं आहे. आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे. आता बऱ्यापैकी पीठ होतं, किती पण तुम्ही हे करून घ्या. आणि पीठ आपल्याला फेकून द्यायचं नाही आहे. याची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता. लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. आणि आपलं छान असं चाळून घेऊयात. व्हिडिओ थोडासा मोठा होईल, कारण की सगळे फायदे याच्यामध्ये मी तुम्हाला सांगत असते. आणि सगळे माझा पर्सनल अनुभव जो आहे, माझं बाळ जे आवडीने खातं तेच मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि पहा, इथे आपलं दलिया बनून तयार आहे. आणि याला थोडे अजून जाडसर गहू आहेत त्याच्यामध्ये, तर आपण याला पुन्हा एकदा मिक्सरला लावून घेऊयात. आणि मी पुन्हा एकदा याला मिक्सरला लावून घेतलं आहे. आणि पाहत असाल, हे असं पीठ ह्याचं पडतं बऱ्यापैकी, तर आपल्याला हे अजिबात फेकून द्यायचं नाही. गव्हाच्या पिठाची खीर कशी बनवायची, बाळासाठी पेस्ट कशी बनवायची, तो आपला व्हिडिओ आहे, तो तुम्ही जाऊन पाहू शकता. आणि याला मी अजून एकदा फिरवून घेते थोडं करून. आणि इथे पाहत असाल की आपला दलिया बनून तयार झाला आहे. जर तुम्हाला एखादा गहू आढळला वगैरे, तो तुम्ही काढून टाकू शकता. आणि पहा, असं मी घरी छान असं दलिया इथे बनवून घेतलेला आहे. एखादा अर्धा गहू असेल तर तो निसून तुम्ही काढून ठेवू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे एका डब्यात तुम्ही ह्याला 1 महिनाभर वगैरे साठवून ठेवू शकता तुम्ही. मी काचेच्या डब्यामध्ये याला ठेवून देते. माझ्याकडे थोडाच गहू होता घरामध्ये उरलेला, तोच मी घेतला होता. जेवढा होईल तेवढं जाईल. आणि मला एक कमेंट, म्हणजे बऱ्याच मला कमेंट आलं की दलियाची रेसिपी शेअर करा. खूप दिवसापासून करायची होती, पण हे सगळंच बनवायचं बाकी होतं, म्हणून तुम्हाला जरा व्हिडिओ लेट शेअर करत आहे. या अगोदर खूप सारे व्हिडिओ शेअर केले आहेत, अगदी 6 महिन्याच्या बाळापासून वगैरे, ते देखील जाऊन पाहू शकता. लिंक मी तुम्हाला देईल. आणि चला आता आपण दलियाला रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी घी टाकून घेतले. घी थोडंसं जास्त टाकायचं, कारण की याला घी जरा जास्त लागतं. 1 चमचा जरी पुरेसं 1-1.5 चमचा ना आपल्या बाळासाठी पुरेसं होऊन जातं. इथे मी टाकून घेते. गव्हामध्ये ना फायबर जास्त असतो, त्यामुळे बाळाला कॉन्स्टिपेशन होत नाही. बाळाच्या पोटाच्या हालचाली, डायजेशन सिस्टम सुधारतं. गॅस जे असतं तो कमी होण्यास मदत होतो. आणि छान असं लालसर आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे, अगदी वास छान असा सुटेपर्यंत. गव्हामध्ये मिनरल्स असतात, त्याच्यामुळे बाळाची हाडं देखील मजबूत होतात. आणि ते आपण भाजून घेत आहोत. आणि बाळाच्या वाढीसाठी ना हे कम्प्लीट फूड आहे. कार्ब्स प्लस प्रोटीन देखील असतं याच्यामध्ये. जे बाळाला हवं असतं ते सगळं मिळतं दलियामधून. आणि ते छान भाजल्यानंतर आपण थोडंसं पाणी जरा जास्त टाकून घेऊयात, कारण की बाळाला कुठलाही पोटाचा त्रास व्हायला नको. अगदी सॉफ्ट आपल्याला शिजून घ्यायचं आहे हे. आणि पहिल्यांदा देत असाल ना, तर बाळाला आपल्याला खूप कमी प्रमाणात द्यायचं आहे. पहिल्यांदा देत असाल तर आपल्याला बाळाला हे जरा दुपारच्या वेळेस किंवा सकाळच्या वेळेस द्यायचं आहे. अगदी 1-2 चमचेच द्यायचं आहे, कारण की पहिला कुठलाही नवीन अन्न देताना बाळाला अगदी 1-2 चमचे द्यायचं आहे. त्यामध्ये आता मी 1 चमचा असा गूळ टाकून घेतला आहे. आणि छान आपण याच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घेऊयात.
सॉफ्ट शिजू द्यायचं आहे आपल्याला. आणि हे पॅकेट फूडपेक्षा अगदी बेस्ट आहे घरी बनवलेलं. आणि पहा इथे आपलं दलिया अगदी सॉफ्ट शिजलेला आहे. आता आपण याला एका वाटीत काढून घेऊयात. आणि तुम्हाला जर वरतून घी टाकायचं असेल तर घी देखील तुम्ही टाकू शकता आणि तुमच्या बाळाला अगदी पोटभरीचा आहार हा देऊ शकता. याने बाळ रात्री अगदी शांत झोपतं, कारण की बाळाचं पोट भरलेलं असेल तर बाळ वारंवार उठत नाही, वारंवार ते दूध मागत नाही आणि शांत झोपतं. माझ्या बाळाला मी हेच द्यायचे. तो रात्री जसं मला त्रास द्यायचा, जसं मी बघत गेले की बाळ कुठलं अन्न खाल्ल्यावर जास्त वेळ झोपतो वगैरे, तर हे काही पदार्थ तुमच्यासोबत मी शेअर करत असते रोज. त्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाटतात प्लीज कमेंटद्वारे कळवा, कारण की तुम्ही लाईक आणि कमेंट केल्याशिवाय मला कळत नाही की माझे व्हिडिओज मला आवडतात की नाही. जर लाईक कमेंट आल्या नाही तर असं वाटतं की अरे माझे व्हिडिओ आवडत नाही म्हणून मला पण शेअर करायला तुम्हाला आवडत नाही. चला भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.